हा 1 आणि 2 दिवसाचा कार्यक्रम नाही आहे. हे एक तारखेला सुरू होतो आणि 7 तारखेला संपणार आहे. म्हणजे पूर्ण सप्ताहाचं नियोजन आपण केलेलं आहे. त्यातले प्रामुख्याने 2 तारीख जी आहे ती तिथी आहे आणि 6 तारखेला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक होणार आहे. या सगळ्या आयोजनामध्ये येणाऱ्या शिवभक्तांची संख्या लक्षात घेता खरं तर फार मोठं काम प्रशासनाला करावं लागणार होतं आणि म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये जे काही आत्तापर्यंत केलं आहे म्हणजे पर्सनली मला तरी असं वाटतं की आम्ही बऱ्यापैकी तयारी केलेली आहे. थोडेफार उणिवा अजून जरूर आहेत. त्या आजच्या रात्रीमध्ये त्या पूर्णपणे दुरुस्त करून उद्यापासून सर्व शिवभक्तांना या ठिकाणी पाणी, टॉयलेट्स, त्याच्यानंतर जेवणाची सोय, गडावरती येण्याचे सर्व रस्ते, त्या रस्त्यावरती आरोग्याच्या टीम्स, या सर्व प्रकारच्या सुविधा केलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या सुविधा केल्या असं शासनाने म्हणणं तितकं योग्य होणार नाही. आम्हाला या समित्या ज्या आहेत ज्या गेले अनेक वर्ष याची तयारी करतायत किंवा कार्यक्रम करत आलेले आहेत तर त्यांचा एक खूप मोठा हातभार लागला आणि केवळ त्याच्यामुळेच आता आपण जे बघतोय हे सगळं साकार होऊ शकतंय. खरं तर 350व्या राज्याभिषेक दिनाला आपल्याकडून थोडंसं काहीतरी करता यावं याच्यासारखी मोठी गोष्ट दुसरी कुठली नव्हती. त्यामुळे मनापासून यामध्ये सहभागी होताना आनंद होतो. आपल्यासोबत आणखी पदाधिकारी देखील. सर, काय सांगाल, तुम्ही नेमकं नियोजन केलेलं कसं आहे? कारण प्रशासनाचं तर नियोजन झालेलं आहे, तयारी झाली आहे, तुमची नेमकी तयारी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गाराज रायगड जी गेली 28 वर्षे तिथीनुसार राज्याभिषेक करते, तर प्रशासनाने जी जबाबदारी घेतली होती ती बेसिकली प्रशासकीय जबाबदारी घेतली होती. पण जे विधी गडावरती गेले 3 दिवस सुरू आहेत, उद्या त्याचा 4था दिवस असणार आहे, हे संपूर्ण विधींची जबाबदारी समितीने घेतलेली आहे. त्याचबरोबर जे गडावरती असंख्य जवळजवळ लाखभर शिवभक्त येणार आहेत त्यांच्या जेवणाची, त्यातल्या त्यात राहण्याची जी काही सोय आहे ती समितीने केलेली आहे. गेले 3 दिवस विविध कार्यक्रम झाले. आत्ता रात्रभर जवळ सांस्कृतिक कार्यक्रम चालतील आणि उद्या सकाळी 5 वाजल्यापासून राज्याभिषेकाला सुरुवात होईल. तर हे संपूर्ण विधी जे आहे जे 350 वर्षापूर्वी झाले होते ते संपूर्ण विधी समितीच्या माध्यमातून आपण यावर्षी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय विधीपूर्ण मार्गाने हे संपूर्ण विधी ह्या 3 दिवसामध्ये संपन्न झालेले आहेत. त्याच प्रकारे जे उद्याचे विधी आहेत तेही त्याच विधिवत पूजेने संपन्न होतील. सुनील पवार सर आपल्यासोबत आहेत. सर, गेली अनेक वर्ष तुम्ही इथे नियोजन करताय. यावेळचं नियोजन खास असणार आहे कारण आपण बघतो मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. नियोजन तुमच्या वतीने कसं करण्यात आलं आहे? कशी व्यवस्था शिवभक्तांची करणार आहे? कारण मोठ्या प्रमाणात शिवभक्त येणार. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव सुवर्ण दिन आहे. असा दिवस महाराष्ट्राच्या रयतेने पुन्हा कधीच पाहिला नाही. त्या सोनेरी क्षणांची आठवण म्हणून आपण राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हिंदू तिथीनुसार आपलं एकच वाक्य आहे, हिंदू स्वराज छत्रपती शिवाजी महाराज. मावळ्यांना एकच विनंती आहे, महाराष्ट्रातले सगळे मावळे रायगडावर येऊन राज्याभिषेक करू शकत नाही, तेवढी जागा रायगडावर नाही. म्हणून आपल्या गावातल्या मंदिराच्या बाहेर शिवाजी महाराजांच्या नावाने शिवपाडवा साजरा करायचा आहे, गुढी उभी राहायची आहे, केशरी गुढी उभी करून शिवरायांना त्रिवार मुजरा करायचा आहे, अभिवादन करायचं आहे. तीच महाराजांना खरी हे आदरांजली होईल. कारण हा दिवस असा आहे की प्रत्येक मावळ्याला वाटतं मी रायगडावर जावं, पण रायगडावर राज्य शासन एवढी यंत्रणा उभारू शकत नाही. त्यात पाऊस कधी डोक्यावर आहे, सगळा गोंधळ होईल. तर सर्व मावळ्यांना विनंती आहे, आपापल्या गावातून आपापल्या घरातून शिवपाडवा साजरा करावा. शिवराज्याभिषेक समितीचा एक अध्यक्ष, शिवरायांचा एक मावळा म्हणून हात जोडून विनंती आहे, संपूर्ण सहकार्य करावं एवढंच मानतो आणि इथेच थांबतो. नक्कीच आपण बघतोय शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो जल्लोषात साजरा होणार आहे. पदाधिकारी देखील इथे मोठ्या प्रमाणात काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशासनाने देखील इथे तयारी केलेली आहे आणि इथे आता विधिवत पूजा देखील सुरू झालेली आहे आणि आपण बघतोय हा परिसर. याच ठिकाणी उद्या शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो संपन्न होणार आणि त्यासाठी इथे प्रशासन देखील आपल्याला सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अजित कदम सह सुशांत सावंत, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.